कागल तालुक्यातील मळगे बुद्रुक येथे अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत मळगे बुद्रुक ते मळगे खुर्द दरम्यानच्या मुख्य रस्त्यावरील 4 घरांमध्ये चोरी करून तब्बल 3,37,000 रुपयाचा मुद्देमाल लंपास केला। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मुरगुड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी महिपती मारुती परबकर यांनी मुरगुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात चोरट्यांनी महिपती परबकर यांच्या घरातील लोखंडी तिजोरीचे लॉकर उचकटून त्यामध्ये मौल्यवान ऐवज लंपास केला। तसेच गावामधील दत्तात्रय मारुती कमळकर, रामचंद्र गणपती जाधव आणि भरत अस्वले यांच्या घराचे कुलूप तोडून लोखंडी तिजोऱ्यांचे लॉकर फोडत चोरी केली। याशिवाय शेतातील गोठ्यातूनही चोरी करण्यात आली। चोरट्यांनी सोने चांदीचे दागिने, रोख रक्कम, नवीन 6 वारी 8 साड्या तसेच 27 कोंबड्या असा एकूण 3,37,000 रुपयाचा मुद्देमाल लंपास केला आहे। या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील करत आहेत। या चोरीतील विशेष बाब म्हणजे चोरट्यांनी केवळ सोने चांदी व रोख रक्कमच नव्हे तर 27 कोंबड्या आणि नवीन 6 वारी 8 साड्यांचीही चोरी केली। त्यामुळे परिसरात या चोरट्याची मोठी चर्चा सुरू झाली आहे। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।